मैत्रिणींनो, बाहेर मस्त पाऊस बरसत आहे. अशा वेळेला चटपटीत काहीतरी झालेच पाहिजे. म्हणून आज आपण शिकणार आहोत कोल्हापूरचा फेमस उलटा वडा. बघूया त्याची रेसिपी. वड्यासाठी आपल्याला लागणार आहे पाव, बेसन पीठ, उकडलेला बटाटा, आलं, लसूण, कांदा, मिरची, सोडा आणि तांदूळ पीठ. भाजीसाठीचं आपण वाटण करून घेऊयात. त्यासाठी मी इथं घेतलं आहे आलं लसूण थोडं जास्तच टाकावं, त्यामुळं भाजीला मस्त टेस्ट येते आणि वडा छान होतो. आणि हिरवी मिरची हे आपण वाटून घेऊयात. बटाटा मी इथे उकडून घेतला आहे, त्याची साल काढून घ्यायची आहे. साल काढलेल्या बटाट्याला छान स्मॅश करून घ्यायचं आहे. फोडणीसाठी मी इथं कढईत तेल गरम केलं आहे. आपण त्यात टाकूयात जिरे मोहरी छान तडतडली की त्यात टाकायचा आहे कांदा. तो पण छान परतून घ्यायचा आहे. आता कांदा परतला की यात टाकायचं आहे आलं, अद्रक आणि हिरवी मिरची याचे जे आपण वाटण केले आहे ते, आणि हेही छान परतून घ्यायचे आहे. आता कांदा परतला की यात टाकायचे आहे मीठ, चवीपुरती थोडीशी हळद आणि हा स्मॅश केलेला बटाटा. आता हे पण छान परतून 2 मिनटं याची वाफ काढून घ्यायची आहे. आता आपली ही बटाटा चांगला शिजला आहे. आता आपण यात टाकूयात वरनं कोथिंबीर. आता वड्यासाठीचं पीठ तयार करून घेऊयात. त्यासाठी मी इथं घेतले आहे बेसन. आता यात कुरकुरीतपणासाठी टाकायचं आहे 1 चमचा तांदूळ पीठ, चवीपुरतं मीठ, अगदी पाव चमचा सोडा आणि थोडंसं हिंग. आता यात पाणी टाकून आपण हे छान मिश्रण तयार करून घेणार आहोत. पाणी अगदी जास्त टाकायचं नाही. साधारण आपण मिरची भज्याला करतो तसंच हे बॅटर करायचं आहे. पाव मी अशा प्रकारे मधोमध कट करून घेतला आहे. यात भरपूर भाजी टाकायची आणि हा फोल्ड करून घ्यायचा. आणि आपण केलेल्या ह्या पिठामध्ये हा सर्व बाजूने व्यवस्थित चारी बाजूने घोळवून घ्यायचा आणि अगदी गरम कडक तेलामध्ये हा तळायला टाकायचा. वडा सुरुवातीला एकदम कडकडीत तेलातच 2 मिनटं तळून घ्यायचा आहे आणि नंतर गॅसची फ्लेम स्लो करायची आहे. यामुळे वडा एकदम कुरकुरीत होतो आणि तेलकटही होत नाही. वडा एक बाजूने तळला गेला की तो पलटी करून दुसऱ्या बाजूनेही चांगला लो फ्लेमवर तळून घ्यायचा आहे. आता हा आपला वडा तळून तयार झाला आहे. आता मस्त हा वडा तळून झाला आहे. आता आपण हा कट करून घ्यायचा. त्यावर टाकायचा मस्त टोमॅटो सॉस, बारीक शेव, वरनं टाकायची आहे थोडीशी कोथिंबीर, तळलेली हिरवी मिरची आणि खाण्यासाठी तयार आहे मस्त चटपटीत असा उलटा वडा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि लक्षात आहे ना, सुगरण मी तुम्हाला करणारच.